नमस्कार मंडळी, लाईट्स द्या. नमस्कार मंडळी, इथे बसलेले बरीच लोक मला ओळखतात. बरेच नातेवाईक माझे इथे बसलेले आहेत आणि इथेच लहानाचा मोठा मी झालोय. बरेचसे माझे मित्र आहेत इकडचे. आत्ता कुठे मी एक नवीन सुरुवात केली आहे अभिनयाची. चेतन जनार्दन शिंदे असं माझं पूर्ण नाव आहे. माझी एक फिल्म येते आईच्या गावात नावाची, जानेवारी फेब्रुवारीपर्यंत येईल. बऱ्याचशा नाटकांमध्ये मी काम केलं आहे, एक वेगळा ट्रॅक केलेला आहे. मला फक्त मी जो एकपात्री इथे सादर करतोय, आत्ताची जी इंडस्ट्री आहे आपली, जी फिल्म इंडस्ट्री आहे, ग्लॅमरस इंडस्ट्री जी आहे, ज्याचं आपल्या सगळ्यांना खूप आकर्षण आहे, खास करून मुलांपेक्षा पालकांना त्याचं जास्त आकर्षण आहे. मात्र या इंडस्ट्रीत फार स्ट्रगल करावं लागतं आपल्याला, आणि ज्यांना हे सहज मिळालेलं असतं त्यांना ते टिकवावं लागतं. अशा आशयाचं शिमगा या एकांकिकेतील मी एक प्रवेश आपल्या समोर सादर करतोय. आशा आहे की तुम्हा सगळ्यांना तो आवडेल. माझ्या सगळ्या लहान मित्रांना नम्र विनंती आहे की कृपया करून शांत बसावं. मी सुरुवात करतोय. 2 पात्रांचा आहे. एक पात्र, दोघेही स्ट्रगलर आहेत. एक ब्राह्मण आहे जातीने, त्याच्या घरचं व्यवस्थित चाललंय, आणि मी ज्याचं पात्र करतोय त्याचे आई वडील तमाशात काम करायचे आणि आता तो स्वतःचं सर्व्हाइव्ह करण्यासाठी या इंडस्ट्रीत आलेला आहे. तो त्याचं गाणं इथे आपल्याला या प्रवेशात ऐकायला मिळेल. तो आला एका ठिकाणावरून. या बसा. अरे वैतागू नको, मग काय करू? हा हरमखोर चाले, मला नाटकातून काढला. अरे आम्ही इतकी वर्ष घासली इथं या रंगभूमीवर, ती काय फुकट? अरे अख्ख्या पिढ्या खापल्या ना आमच्या इथं. चायला घेतली का कुणी दखल? हे थिएटर म्हणजे ना मक्तेदारी वाटते यांना साऊथची. एक ना धड बाराभर चिंते आले. काय भीती मला कसली? अरे हट रे, भाल्या भाल्यांना आडवा करीन. चायला ते आपल्याला मिळालं का कधी एक्सपोजर? त्यातून सालं शिक्षण कमी धड, ते इंग्लिश पण बोलता येत नाही म्हणून साधारण कदारा समध्यांनीच मागे ढकलला. पण हा उभा राहा म्हणावं स्टेजवर. चायला त्याचं नव्हतं केलं नाही ना तर तमासगिराची आवलत नाही आपण. हा पूर्वी गावाकडे असताना बाप तमाशा ढोलकी वाजवायचा. पुढं तमाशा पार ढेपाळला. मग बाप फड म्हणून ना मुंबईत निघून आला. मिळेल ती किडूक मिडूक नोकरी करायला लागला. नंतर लागला बाप हमाली करायला. अरे पाठीवर वजा उचलून ना त्याचा पार धनुष्यच झाला होता. धा दिन ना तिरकिट धा. अरे काळा तुकतुकीत मर्दगडी असल ढोलकी बाज. पर साला परिस्थिती पायी खंगला. माझी आई पायात घुंगरं घालून नाही ह्याच बोर्डावर नाचायची. हा लगीन झालेली भाई, पण लोकांना ना तिचं भान राहत नव्हतं. तिथं सिनेमातली नटी नागवी होऊन नाचली तरी बी ती ग्रेट कलाकार, आणि तमाशातली बाई अंगभर कपड्या नाचली तरी बी ती साला चिनालच. प्रत्येक जण तिच्याशी अंगलट करण्याचा चालच होत राहायचा. असं वाटायचं की एखाद्या नटीचा घोटच घ्यावा, पण नाही साला. तरी बी आई बिनभोबाट नाचत राहिली. का सांगा ना? का अहो का तर आपल्याला लई शिकता यावं ना म्हणून. पण साला काय शिकलो आपण? कसा बस ते काय SY BA झालो, ग्रॅज्युएट तरी होता आलं का आपल्याला? साला एवढूशा शिक्षणावर मिळते का हो नोकरी? आणि साला मिळाली तरी करायची कोणाला? आपल्या नसात भरलाय ना हे थिएटर. पण इथं आल्यावर भेटू एका पण नाटकात का मिळू नये? नाही मला सांगा, काल परवा आलेले आपल्यापेक्षा टॅलेंटेड कसे हो? हा मुळात कसं आहे ना, का आपले डिरेक्टरच एवढे शार्प असतात ना का त्यांना आमच्या फोटोवरनच आमची लायकी कळते. एक ना धड बाराभर चिंध्यास आले. अच्छा, म्हणजे तुम्ही सांगताय का आम्हाला आमच्याच रंगभूमीचे तत्व, कायदे, कानून आहे का?
सांगा अहो, सांगा ना राव. अहो तुम्ही काय सांगता मला, आम्ही सांगतो ना तुम्हाला. म्हणजे बघा, तुमचे आमचे काळे गोरे दलित सामाजिक व्यावसायिक हौशे गौशे नवशे, बाप रे बाप. अहो एक बिचारी रंगभूमी, तिचे इतके दिवाने वाटायला येतील का हो? चार चाराने धरा धरा पकडा पकडा हाती येईल ते ओढून घ्या. हे आमचं हे तुमचं भेद सारी आखून घ्या. कधी यांची कधी त्यांची रंगभूमी वाटून घ्या. गडबड गोंधळ सोडून सारा म्हणणं यांचं ऐकून घ्या. पहिलं म्हणतो थिएटर आमचं,